अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मंडळी, आजच्या या अत्यंत पवित्र आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोमाता आपल्या घरातील वास्तुदोष, बाधा, नकारात्मक ऊर्जा आणि अनेक संकटांचे निवारण कशा पद्धतीने करते. फक्त एवढंच नाही तर गायींशी संबंधित असे काही अत्यंत सोपे पण प्रभावी उपाय देखील आपण आज जाणून घेणार आहोत, जे आपल्या घरातील सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी उपयोगी मानले जातात. म्हणूनच तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये गो माता की जय असं नक्की लिहा. चला तर मग अत्यंत श्रद्धेने आणि स्वामींचे स्मरण करत आजच्या या पवित्र माहितीला सुरुवात करूया. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला केवळ एक प्राणी मानले जात नाही, तर तिला गोमाता म्हणून पूजले जाते. कारण गाय ही पवित्रतेचे, मंगलतेचे आणि दैवी शक्तीचे प्रतीक मानली गेली आहे. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा गायीला अत्यंत महत्वाचे स्थान दिलेले आहे. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आढळतात की ज्या घरामध्ये गायीची सेवा होते त्या घरातील अनेक दोष, बाधा, संकटे आणि नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होऊ लागते. मंडळी, कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण वास्तुशास्त्राच्या भाषेमध्ये असे मानले जाते की गाय आपल्या घरातील वास्तुदोष नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवते. गाय ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी एक प्रकारची सात्विक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच पूर्वीच्या काळात घर बांधण्यापूर्वी त्या जागेवर गायीला बांधण्याची प्रथा होती. आजच्या आधुनिक काळात अनेक गोष्टी बदलल्या, पण प्राचीन परंपरांमागील श्रद्धा आणि त्यामागील आध्यात्मिक विचार अजूनही तितकेच महत्वाचे मानले जातात. मंडळी, जर एखाद्या शेतकरी कुटुंबाच्या घरी गाय असेल तर ती गोष्ट अतिशय शुभ मानली जाते. पण जरी आपण शहरात राहत असू, नोकरी करत असू, व्यवसाय करत असू आणि आपल्या घरी प्रत्यक्ष गाय ठेवणे शक्य नसेल, तरी सुद्धा आपल्या देवघरामध्ये गायीची मूर्ती किंवा गोमातेचा फोटो ठेवणे देखील शुभ मानले गेले आहे. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये गायीचे स्मरण होत राहते त्या घरातील लहान मुलांमधील भीती कमी होते, घरातील वातावरण शांत राहतं आणि सकारात्मकता वाढते. मंडळी, या संदर्भात विष्णू पुराणामध्ये एक प्रसंग सांगितला जातो. जेव्हा बाळकृष्णांनी पूतना राक्षसीचे स्तनपान केले तेव्हा ते भयभीत झाले होते. त्यावेळी नंद आणि यशोदा यांनी गायीच्या शेपटीने त्यांची दृष्ट काढली आणि त्यानंतर बाळकृष्ण शांत झाले. यावरूनच गायीला पवित्रता, संरक्षण आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. मंडळी, अत्री संहितेमध्ये सुद्धा गायीचे अत्यंत मोठे महत्व सांगितले गेले आहे. अत्री ऋषींनी असे म्हटले आहे की ज्या घरामध्ये गायीची सेवा होते त्या घरामध्ये धन, वैभव, विद्या, सुख आणि समृद्धीचा वास राहतो. तसेच त्या घरातील अनेक दोष हळूहळू कमी होतात. मंडळी, पूर्वीच्या काळात जेव्हा मोठ्या वास्तू, महाल, मंदिरे किंवा इतर इमारती बांधल्या जात असत तेव्हा त्या जागेवर गाय आणि तिचे वासरू बांधले जात असे. कारण असं मानलं जायचं की गायीच्या चरण स्पर्शाने आणि तिच्या उपस्थितीमुळे त्या जमिनीवरील नकारात्मकता कमी होते. विशेष म्हणजे गाय आपल्या वासराला चाटते आणि त्यावेळी ती जी लाळ असते ती जमिनीवर पडते. ती सुद्धा खूप पवित्र मानली गेली आहे. त्यामुळे त्या भूमीवरील दोष दूर होतात, अशी श्रद्धा प्राचीन वास्तुग्रंथांमध्ये व्यक्त केलेली आहे. मंडळी, समरंग सूत्रधार या वास्तुशास्त्रातील पवित्र ग्रंथामध्ये देखील गायीचे महत्व सांगितले गेले आहे. या ग्रंथानुसार कोणतीही वास्तू उभारण्यापूर्वी त्या जागेवर गाय आणि वासरू बांधल्यास ती जागा अधिक पवित्र आणि दोषमुक्त होते. मंडळी, महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये देखील गायीची महती सांगितलेली आहे. असे म्हटले आहे की ज्या ठिकाणी गाय शांतपणे श्वास घेते त्या ठिकाणची नकारात्मकता कमी होते आणि त्या भूमीला पवित्रता प्राप्त होते. मंडळी, आता आपण जाणून घेऊया गायीशी संबंधित काही सोपे उपाय जे वास्तुदोष कमी करण्यासाठी केले जातात. सर्वात पहिला उपाय,
आठवड्यातून एकदा घरावरून पोळी आणि गूळ ओवाळून गाईला खाऊ घालावा. विशेषतः पांढऱ्या गाईला दिल्यास शुभ मानले जाते. पण जर पांढरी गाय मिळाली नाही तर कोणत्याही गाईला श्रद्धेने खाऊ घालू शकता. मंडळी, जर घरामध्ये पितृदोष किंवा सतत अडचणी जाणवत असतील तर दर 15 दिवसांनी घरावरून गूळ ओवाळून तो गाईला चाऱ्यासोबत खायला देवा. असं मानलं जातं की त्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. मंडळी, गायीचे नेत्र हे सुद्धा अत्यंत पवित्र मानले गेले आहेत. असं म्हणतात की गायीच्या एका डोळ्यामध्ये सूर्याचे तर दुसऱ्या डोळ्यामध्ये चंद्राचे प्रतीक असते. म्हणूनच गायीच्या डोळ्यांचे दर्शन घेणे शुभ मानलं जातं. विशेषतः गुरुवार, शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा किंवा एकादशीच्या दिवशी गायीचे पूजन करून तिचे दर्शन घेतल्यास मनाला शांतता लाभते. मंडळी, ज्यांच्याकडे स्वतःची गाय नाही त्यांनी निराश होण्याची गरज नाही. आज अनेक ठिकाणी गोशाळा आहेत. तिथे जाऊन देखील तुम्ही गोमातेची सेवा करू शकता. गायीला चारा खाऊ घालू शकता, गूळ देऊ शकता आणि श्रद्धेने नमस्कार करू शकता. यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही, तर हा श्रद्धा, सेवा आणि सकारात्मकतेचा भाग आहे. मंडळी, आता आणखी एक महत्वाचा उपाय जाणून घेऊया. जर घरामध्ये सतत अंधार जाणवत असेल, उजेड कमी असेल तर घरामध्ये चंद्र, सूर्य आणि गायीच्या मुखाची तस्वीर एकत्र लावणे शुभ मानले गेले आहे. मंडळी, गायीचे तूप सुद्धा अत्यंत पवित्र मानलं जातं. असं मानलं जातं की गायीच्या तुपाचे दान केल्यास घरातील नकारात्मकता कमी होते. विशेषतः एकादशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी गायीचे तूप दान करणे शुभ मानलं जातं. मंडळी, ज्या घराचा दरवाजा दक्षिणमुखी आहे किंवा ज्यांना द्वारदोष असल्याचे सांगितलं गेलं आहे त्यांनी सलग 15 गुरुवार गायीचे पूजन करावे आणि पूजेचे ताट घरावरून ओवाळावे. मंडळी, अनेकांना रात्री वाईट स्वप्ने पडतात, भीती वाटते, झोप लागत नाही. अशा वेळी गोमातेचे मनापासून स्मरण करावे आणि तिच्याकडे संरक्षणाची प्रार्थना करावी. मन शांत होण्यास मदत मिळते. मंडळी, आणखी एक सोपा उपाय, चना डाळ भिजवून त्यामध्ये गूळ मिसळावा आणि सलग 5 गुरुवार घरावरून ओवाळून गायीला खाऊ घालावा. हा उपाय सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. मंडळी, गायीच्या पाठीवरील कुबड सुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते. असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी गुरुग्रहाचे स्थान असते. म्हणूनच गायीच्या कुबडाला नमस्कार करणे किंवा श्रद्धेने स्पर्श करणे शुभ मानलं जातं. मंडळी, 7 शनिवार घरावरून गवताचा चारा ओवाळून गायीला खाऊ घातल्यास घरातील संकटे कमी होतात, अशी देखील श्रद्धा आहे. तसेच गायीच्या कळपातील कृष्णमूर्ती असलेली तस्वीर बेडरूम मध्ये लावणे शुभ मानले जाते. मंडळी, आता पंचगव्यांबद्दल थोडंसं जाणून घेऊया. दही, दूध, तूप, शेण आणि इतर पवित्र घटकांनी तयार केलेलं मिश्रणाला पंचगव्य असं म्हटलं जातं. हे सुद्धा वास्तुदोष निवारक मानलं गेलं आहे. 15 दिवसातून एकदा पंचगव्य घरावरून ओवाळून झाडामध्ये टाकल्यास शुभ मानलं जातं. मंडळी, गायीचे शेण अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. पूर्वीच्या काळात घरे शेणाने सारवली जात असत, कारण त्यामुळे वातावरण शुद्ध राहते असं मानलं जात होतं. आजही हवनामध्ये गायीच्या शेणाच्या गौऱ्या वापरल्या जातात. मंडळी, एक अतिशय सोपा उपाय सांगितला जातो. गायीची गौरी घराच्या मुख्य दरवाजावरून 3 वेळा फिरवावी आणि नंतर ती बाहेर जाळावी. असं मानलं जातं की त्यामुळे नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. मंडळी, आजच्या काळात प्रत्येकाला गाय पाळणं शक्य नसतं, विशेषतः शहरांमध्ये. पण गोशाळेमध्ये जाऊन सेवा करणे, गायीला चारा खाऊ घालणे, तिचे दर्शन घेणं हे आपण सहज करू शकतो. गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र हे सर्व पारंपरिक पद्धतीने पवित्र मानले गेले आहेत. मंडळी, गोमातेविषयी सांगितलेले हे सर्व उपाय श्रद्धा, सेवा आणि सकारात्मक भावनेने केले जातात. कोणतीही गोष्ट करताना मनामध्ये श्रद्धा आणि चांगला विचार असणं सर्वात महत्वाचं आहे. तर मंडळी, गोमातेच्या संदर्भातील ही माहिती
तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.